मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आपण आज आलो इथं, तुमचं नाव सांगा सर एकदा. दिलीप सूर्यवंशी. दिलीप दादा सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. लातूर आता सगळ्याला माहिती आहे अहमदपूर कुठे आहे. मित्रांनो आता वाजले 3:52 झाले तर पाठीचे. आम्ही 9 साडेनऊला घरून निघालो होतो आणि एक्झॅक्ट तिथं 3:14 पोहोचलो आहे की नाही, शिरूर ताजबंदच्या ब्रिज खाली. आणि दादा डायरेक्ट एवढ्या गारठ्यात आम्हाला लिहायला आले आणि फायनली पॉईंट आमचा क्लिअर झाला आहे. फॉल्टी मटेरियल भरपूर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जाणवतं. तुमच्या तारावर लगेच तारा फिरता येत, जिथं तार लावेल तिथं तार फिरते. एकंदरीत छान पॉईंट राहील, समाधानकारक पॉईंट राहील. आणि आज रूट आणि लाईव्ह सगळं बरोबरच, गाडीतूनच लाईव्ह गेलं कारण घरी एक तर वेळ मिळाला नाही आणि 2-3 दिवस फोन बंद ठेवला होता. फोन एवढे यायला लागले की फार परेशानी व्हायला लागली. घरच्या कामामुळे वेळ मिळाला नाही आणि आज फायनली आपला रूट सुरू झाला आहे. उद्या सकाळी नांदेडमध्ये प्रोजेक्ट सुरू होईल. उद्या दिवसभर नाईटभर, उद्या डे नाईट नांदेड राहील. त्याच्यानंतर बघू निलंगा आहे की पुन्हा रिटर्न सवारी आहे. रूट आता कंटिन्यू सुरू राहतील. काम बऱ्यापैकी संपलेलं आहे, पण माझ्या शरीराची सगळी अवस्था बघूनच काम करावं लागेल. बरोबर आहे की नाही सर? तुम्हाला काही सांगायचं आहे का? काय नाही, मी साहेबांना 2 वर्षापासून साहेबाच्या फॉलोअपमध्ये होतो, पण साहेब आमच्या गावात येऊन बी साहेबाची आमची भेट झालेली नाही. कारण फोन पहिला नंबर 99चा असल्यामुळं मी 99वर ट्राय करत होतो. साहेबाचा नंबर 82 पासून नवीन हे झालं. आम्ही पाठीमागं बी आम्ही आलतो एक 10-12 दिवसापूर्वी. त्या दिवशी एका मित्रांचं यांच्यात बघून गेलो, पण त्यांनी काय यांना सांगितलं नाही. त्याच्यामुळे मला पुन्हा रिपीट चक्कर करावी लागली. माझा परभणी मार्गे रूट होता, पण आम्हाला परिणामी ह्या मार्गे यावं लागलं, पुन्हा अहमदपूर मार्गे. पण चला एक कवर होईल, पुन्हा फोन येणं बंद होईल आणि त्यांनाही आराम, मलाही आराम. आणि मला वाटतं सगळ्यांनी पाणी शोधायला स्वतः शिकलं पाहिजे. हे माझी धावपळ, रात्री अपरात्री धावपळ, तुमची धावपळ असं व्हायला नको. भरपूर प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे की नाही सर? बरोबर. जे यंगस्टर मुलं आहेत त्यांनी ते शिकावं. थोडे वयस्कर असेल त्यांना थोडी अडचण येते. त्या गावातले तुमचे नातू असतील, पंतू असतील, मुलगा असेल, त्यांच्याकडून शिकून घ्या आणि पाणी शोधा. आहे की नाही? पाणी शोध. या जगात कोणाला कळलेलं नाही. पाणी शोधावं लागेल. कोणाच्या अंगात देव नाही, कोणाला दिसत नाही. प्रयोग करावे लागतील. प्रयोगानंतर यश अपयश तो पार्ट वेगळा राहिला. आता आपण सगळ्यात मॅक्झिमम म्हणजे 35 फेल, 40 फेल, 25 फेल अशा प्रयोगावर काम केलं आणि मोठ्या फेलियरनंतर आपल्याला यश मिळालं. याचा अर्थ पाणी असते भूगर्भामध्ये. तुमच्या नशिबात वगैरे काय नाही, पाणी शोधलं जाऊ शकतं. शोधण्यात बी अपयश येऊ शकतं, पण मला वाटतं शोधणं जर चांगला असेल, अभ्यास अनुभव चांगला असेल तर काही अडचण येणार नाही. आपले एवढे पॉईंट होऊन कुठेही असं फार मोठं नुकसान किंवा कोणाला परेशानी झाली असं काही कुठं झालं नाही. आणि इथून पुढे होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. सगळे मिळून पाणी शोधू आणि लवकरच पाणी शोधक मेळावा होणार आहे. मला वाटतं 26 जानेवारी संपली की 3-4 दिवसानंतर त्याच्यानंतरचा येणारा शनिवार रविवार पाणी शोधक मेळावा राहील. फायनली डिक्लेअर केलं आहे आणि इच्छुक मित्रांनी मला वाटतं यावं, नाही तर आम्ही आमचं शिकणारच आहोत. आहे की नाही? तर चला इच्छुकांनी यावं. मला असं वाटतं पाणी शोध फार गरजेचं आहे. फार भूगर्भाला होल करणे, भूगर्भाची फार चाळण करणे. विहिरीच्या प्रोजेक्टवर मॅक्झिमम काम करूयात आणि विहिरीचे पॉईंट सुपरहिट करू. महाराष्ट्रातले काय, महाराष्ट्राच्या बाहेर ते भारतातले कुठेही असू द्या, 50 फुटाच्या आतमधलं पाणी शोधणं ही आपली सध्याची म्हणजे काळाची गरज आहे. वरचं 50, 20, 30, 40, 50 फुटावरचं पाणी तुम्ही 500 फुटावर नेऊन घालायला लागले. भूगर्भ डाऊन जायला लागला आणि वरून येणारं पाणी डायरेक्ट खाली जमिनीत 500 फुटावर जाते. वरचं पाणी बऱ्यापैकी राहिलंच नाही, भेटणारच. आता मी लहान असताना 3 परसाच्या आत पाणी राहायचं, म्हणजे 21 फुटाच्या आतमध्ये फुल विहिरी चालायच्या. आज तो काळ थेट 50 फुटावर गेला. 50 फुटावरून 200 फुटावर, 200 फुटावरून 500 फुटावर आणि पाण्याची फार मोठी कमतरता इथून पुढं जाणवणार आहे. तर चला मित्रांनो, ज्यादा काही बडबड करणार नाही, पण उद्यापासून प्रोजेक्ट नांदेड आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल कुठं जायचं काय. आता हा व्हिडिओ सकाळीच येईल. जे पाहतील अहमदपूरवाले पुन्हा काही फोन करू नका लवकर. आता नांदेड चे ऑलरेडी रूट फायनल झालेला आहे, त्यांचेच कॉल होतील. तर चला मित्रांनो, भेटू त्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.